नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. अरे पळ की लवकर ये की लवकर ये लवकर. चला, आपल्या जतकरांच्या मायेची शान, माता अहिल्याची मूर्ती, पुष्पगुच्छ असं या सत्काराचं स्वरूप आहे. आणि हा सत्कार करतात अनिल दादा मधले सक्षम न्यूजचे संस्थापक अध्यक्ष. यानंतर या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या साध्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्ष विद्याताई मोटे यांचा सत्कार होतोय. आणि जयश्रीताई मोटे, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते विद्याताई मोटे यांचा स्वागतपर सत्कार संपन्न करावा. साध्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विद्याताई मोटे यांच्या स्वागतपर सत्कार जयश्रीताई मोटे माजी नगरसेविका गट यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले या प्रभागाचे नेते आणि जत नगर परिषदेचे माजी सभापती, विद्यमान नगरसेवक परशुराम भैया मोरे, संस्थापक अध्यक्ष करतात विजयरावजी आमदार. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले युवक नेते रोहित सोनोरे यांचाही सत्कार या निमित्तानं होतोय. आणि हा सत्कार करतात संजय हनुमान. विशेष 3 सत्कार आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहेत. हा जो ओपन स्पेस नगरपालिकेच्या ताब्यामध्ये होता, हा 3 आणि नगरपालिकेतलं काम केल्यानंतर पुन्हा संध्याकाळी त्यांचे क्लासेस चालू व्हायचे आणि अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थी घडवायचं काम सरांनी केलेलं आहे. गणिताचा विषय ते सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे होतोय. आणि हा सत्कार माननीय संकेत यमगर यांच्या हस्ते होईल. माजी नगरसेवक निलेशजी बामणे ही मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं नामोल्लेख करणं केवळ अशक्य आहे. आमचे मित्र आणि माजी नगरसेवक सन्माननीय मुन्ना खाली शिंदे, माजी नगरसेविका जयश्रीताई मोटे, विद्यमान शिंदे, माजी नगरसेविका जयश्रीताई मोटे, विद्यमान नगरसेवक इब्राहिम गवंडी, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक कटरे सर. या कार्यक्रमात आल्याबद्दल यांचं प्रथमतः जयंती उत्सवच्या मंडळाच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. गेली 10-15 वर्ष झालं आम्हाला समाजाला जागा पाहिजे या अनुषंगाने आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो. आणि ज्या वेळेला पट्टूभाया नगराधीश होते त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करायचो की बाबा काय बी करा सर, आणि तेवढं आम्हाला 1 गुंठा जागा द्या असं आम्ही त्यांना सांगत होतो. पण पट्टूभायांनी सांगितलं बघूया, प्रोसेस चालू आहे, करूया. आणि ज्यावेळी आम्ही कटरे सरांच्याकडे गेलो, कटरे सर असतील, टिमू येडके असतील, जयश्रीताई मोठे असतील, यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला. आणि आज आपल्या विठ्ठलनगरमध्ये रेणुका पार्कमध्ये आपल्या समाजासाठी 3 गुंठे जागा आरक्षित झालेली आहे.
आणि आमचं प्रथमतः त्यांना आमचं स्वागत करणं आणि त्यांचं मान सन्मान करणं, ज्या माणसाने आपल्यासाठी केलंय त्या माणसाचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. यासाठी आम्ही या चौघांचा सत्कार घेतलाय. येत्या काळात आमदार साहेब यासाठी 15 लाख रुपये निधी प्रलंबित आहे आणि आमदार साहेबांना आमची विनंती आहे की 15 लाख रुपयाचा निधी लवकरात लवकर देऊन इथं उद्यान आणि सभा मंडप व्हावं. आणि सर्वांचं मी इथं कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. यानंतर सभेला संबोधित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय साध्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विद्याताई. आज विठ्ठलनगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलेलो आहात. आत्ताच अनिल भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे ही जागा मिळण्यासाठी खूपच संघर्ष झालेला आहे आणि त्या संघर्षाचं मला असं वाटतंय सार्थ झालेलं आहे. आणि आज जयंतीच्या दिवशीच मला वाटतं ही जागा तुमच्या सुपूर्द झालेली आहे. या जागेचं तुम्ही नक्कीच सोनं कराल आणि पुढच्या वर्षी याच दिवसामध्ये मला असं वाटतंय येथील सर्व नगरसेवक, आमदार साहेब आणि इथे मंचावर सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे खूप मोठं छान असं तुम्ही स्मारक उभं कराल अशी मी तुमच्याकडे विनंती करते आणि अपेक्षाही ठेवते. तुम्ही आम्हाला सर्वांना इथे बोलावलं, आदर सत्कार केलात, मान सन्मान दिलात, त्यासाठी तुमचे मनापासून सर्वांचे आभार. खरं तर जयंती हा एक आपल्यासाठी असलेला खूप मोठा आणि मोलाचा आणि महत्वाचा सोहळा आहे आणि आपण तो पुन्हा राज्यभर साजरा करत असतो. 31 मे या दिवशी बऱ्याच साऱ्या जयंती असल्यामुळे मला असं वाटतं अनुभव तुम्ही खूप चांगला डिसिजन घेतलाय 2 तारखेला. आणि मला असं वाटतं ह्या सर्व व्यस्त कामात सगळेजण व्यस्त असणारे असतात, त्या अनुषंगाने तुम्ही 2 तारीख निवडली आणि खूप चांगल्या दिवशी तुम्ही ही जयंतीचा सोहळा पार पाडत आहात. त्यासाठी तुमचे आणि तुमच्या पूर्ण टीमचे पूर्ण मनापासून आभार मानते. तुम्ही इथे बोलवलं, पुन्हा एकदा आमचा मान सन्मान केला, आदर सत्कार केला, त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून आभार. निमित्त विठ्ठलनगर येथे आयोजित आजच्या या कार्यक्रमास उपस्थित जत तालुक्यानिमित्त विठ्ठलनगर येथे आयोजित आजच्या या कार्यक्रमास उपस्थित जत तालुक्याचे आमदार आदरणीय गोपीशेठ पडळकर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मोठेताई, जत नगरपालिकेचे नगरसेवक परशुभैया मोरे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित आमचे गुरुवर्य ज्याने अखंडपणे आयुष्यभर, म्हणजे मगाशी त्यांचा उल्लेख बराचसा असं राहिला आपल्याकडून, म्हणजे आयुष्यभर ज्यांनी शिक्षणाचं दान अगदी मोफत पहाटे 5 पासून रात्रीपर्यंत, आम्ही म्हणजे आमच्या 3 पिढ्या त्यांच्या विद्यार्थी होते. सरांनी मोफत त्यांचे गणिताचे क्लासेस चालू ठेवून इथल्या भागातल्या लोकांना गणित शिकवण्याचं फार मोठं कार्य करणारे आमचे गुरुवर्य कटरे सर, आमचे मित्र रोहित सोनुरे, इम्रान गौंडी नगरसेवक, त्याचबरोबर आमच्या भगिनी माजी नगरसेविका जयश्रीताई मोठे, उपस्थित सर्व मान्यवर तरुण मित्रांनो, बंधू भगिनींनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती, 301वी जयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं आज महाराष्ट्रात देशात सगळीकडे साजरी होत आहे. चौंडी येथे फार मोठ्या प्रमाणात त्या जयंतीचं स्वरूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींचं कार्य, त्यांचे विचार आज तरुणांमध्ये जागृत करण्यासाठी, ते विचार सर्वांमध्ये रुजवण्यासाठी, समाजामध्ये त्यांचे केलेल्या कार्याची आपल्या सर्वांना माहिती होण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम होणे फार गरजेचं आहे. आज नक्कीच पट्टूभैया हयात नाही आहेत, परंतु पट्टूभैयांच्या काळामध्ये त्या जागेची मागणी झाली, त्या जागेचे ठराव झाले, त्यानंतर सातत्यानं पाठपुरावा करून टिमूभैया असतील, जयश्रीताई मोठे असतील, इतर सर्व नगरसेवक असतील, परशुभैया असतील, या सर्वांनी पाठपुरावा करून ही जागा मिळवली. आणि राव नक्कीच एक चांगलं स्मारक, एक खऱ्या अर्थानं येणाऱ्या पिढीला काहीतरी इथून मिळावं. नक्कीच उद्यानाने केवळ म्हणजे समाज मंदिर नसावं, तर इथून अहिल्यादेवींचे विचार, अहिल्यादेवींचा संस्कार जे त्यांनी केलेलं आहे त्याची माहिती नवीन पिढीला मिळावं, वर्षानुवर्ष ते जागृत राहावं, यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आमदार साहेब, मला एक सांगायचा आनंद वाटतो की विठ्ठलनगर भागामध्ये बरेच सगळे म्हणजे रोजंदारीवर जाणारी माणसं आहेत, जी काम करून आपलं घर चालवणारी माणसं आहेत, परंतु अशा भागामधला मुलगा सुद्धा आज तालुक्यामध्ये प्रथम येतो 12वी मध्ये. म्हणजे इथं
पोटेन्शियल आहे त्यांना फार गरजेचं आहे की आपण काहीतरी सगळ्यांनी देणं आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे. माझी एक विनंती आहे की चांगल्या या माध्यमातून अहिल्या देवींच्या नावानं एक मोठी अभ्यासिका आपल्या माध्यमातून झाली तरी त्याचा सुद्धा आम्हाला सर्वांना आनंद आहे की जेणेकरून या दुष्काळी ग्रामीण भागातली आपली सगळी मुलं तिथं चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील आणि त्यांना पुढचं भविष्याचं करिअरचं मार्गदर्शन मिळेल अशा पद्धतीचं एखादं केंद्र उभं राहावं अशी मी आशा या अहिल्या देवींच्या जयंतीनिमित्त व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आयोजकांचं सर्वांचं आणि मंचावरील सर्व पाहुण्यांचं स्वागत करून आभार मानून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिमटे घेऊन आपण या लेकराला वाढवलं, त्याला शिक्षण द्यायचा प्रयत्न केला, यामध्ये तुमच्या दोघांचं मोठं योगदान आहे. सोपानं देणारे आमदार आपल्याला भेटलेले आहेत. साहेब, आमच्या अपेक्षा अजूनही मोठ्या आहेतच. आम्ही वारंवार आपल्याकडे मागणी करत राहू, तुम्ही त्या पूर्ण करायचा प्रयत्न करावा ही विनंती आणि आपण आता सभेला संबोधित करावं अशा खास विनंती. आज जत शहरामध्ये विठ्ठलनगर येथे अहिल्या देवी यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्याचा भव्य दिव्य दिमागदार सोहळा आपल्या या विभागातील अहिल्या भक्तांनी आयोजित केलाय. मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अहिल्या देवींच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं अहिल्या देवींच्या चरणी नतमस्तक होतो, अहिल्या देवींना अभिवादन करतो. या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित माझे सहकारी मित्र माननीय परशुभैया मोरे, आवर्जून जतला आलेल्या विद्याताई मोठे, काँग्रेसचे या शहराचे नेते माननीय सुजय नाना, जत विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांचे नातू माननीय संग्राम भैया जगताप हे उपस्थित आहेत. जयश्रीताई मोठे, माननीय गवंडी साहेब यांचे चिरंजीव इम्रान गवंडी उपस्थित, माननीय विक्रमजी डोडे, माननीय चौगुले सर, या मंडळाची सर्व प्रमुख मंडळी मोड्याप्पा माने, निलेश माने, विजय यमगर, पांडुरंग सोलनकर, माननीय दादा माने, संकेत येमगर, संजय वनमाने, शिवाजीराव वाघमोडे, अनिल मधले पत्रकार आणि ज्यांच्याविषयी आपल्या सर्वांना आदर आहे, आपले साळेसाहेब नगरसेवक आहेत, कोळेकर सर आहेत, बरीच मंडळी आहेत. समाजामध्ये अशी काहीच माणसं असतात की ज्यांना वैयक्तिक काही स्वार्थ नसतो आणि खऱ्या अर्थानं काम करण्याची त्यांची भूमिका असते. कटरे सरांच्या विषयी मी ऐकलं होतं. आज योगायोगानं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली. आपण जोरदार टाळ्या वाजवून माननीय कटरे सरांचं अभिनंदन करावं. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात की जत शहरासाठी त्यांनी खूप काम केलंय आणि गरिबाची मुलं शिकावीत, मोठी व्हावीत. सगळ्याच मुलांना क्लासला पैसे नाहीत, परंतु अशा सर्व मुलांना मोफत शिक्षण अनेक वर्ष देण्याचं काम माननीय कटरे सरांनी केलेलं आहे. माननीय माने सर आहेत जे निवेदनाचं नेहमी काम करतात, अनेक मंडळी आहेत. तर जयंतीच्या निमित्तानं आज पहिल्यांदाच आपण इथं कार्यक्रम घेतलेला आहे. तोही कार्यक्रम इतका चांगला घेतलाय त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि 3 गुंठे जागा नगर परिषदेनं धनगर समाजासाठी दिलेली आहे आणि बाजूला 4 गुंठ्याचा अजून प्लॉट शिल्लक आहे.
तर 30 लाख रुपयाचा निधी अगोदरच मंजूर केलाय तुम्हाला या कामासाठी, आणि ते काम कॉन्ट्रॅक्टरनी उशीर केला म्हणून ते काम थांबलं होतं आणि परत तो निधी राज्य सरकारनं म्हणजे खर्च करू नका असे आदेश पूर्ण राज्यभर दिले. तर आनंदाची बाब आहे, मी मागच्या मंगळवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की 4 कोटी रुपयाचा निधी, जे 10 कोटी मला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मिळाले होते त्यातल्या 6 कोटीची कामं झाली, 10 कोटी पैकी 4 कोटीची कामं झाली नाहीत आणि मला आता पैसे माझ्याकडे पडून आहेत नगर परिषदेकडे. आपण मान्यता द्यावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या कामाच्या मुदतवाढीसाठी मान्यता दिलेली आहे. पुढच्या 4-8 दिवसाची या दोघांच्यासाठी माहितीसाठी जास्त, विक्रम आणि चौगुले सरांच्यासाठी. तर त्यामध्ये 4 कामं आपण विठ्ठलनगरला धरलेली आहेत. वडार समाजासाठी सभामंडप करण्यासाठी 30 लाख रुपये, वडार समाजाचा जो ओपन स्पेस आहे त्याला कंपाऊंड मारण्यासाठी 30 लाख रुपये, धनगर समाजाच्या या जागेमध्ये सभागृह बांधण्यासाठी 30 लाख रुपये, चर्मकार समाजाचं सभागृह बांधण्यासाठी 30 लाख रुपये असा हा निधी दिलेला आहे. तो निधी पुढच्या 8-10 दिवसामध्ये वरून मान्यता आल्याच्या नंतर काम सुरुवात होईल. हे जे 4 गुंठ्याचं आपल्याला बगीचा करायचा आहे, गार्डन करायचं आहे, त्याच्यासाठीचा निधी मी आचारसंहिता झाल्याच्या नंतर तुम्हाला उपलब्ध करून देतो, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. दुसरी एक चांगली सूचना सुजय नानांनी मांडली की आपल्या जत शहरातल्या मुलांच्यासाठी अभ्यासिका असली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. आपल्या शहरातली मुलं सांगलीमध्ये, ईश्वरपूरमध्ये जी शेकडोच्या संख्येने अभ्यास करायला जात आहेत आणि आम्ही आमदार झाल्याच्या नंतर, मी आमदार झालो आणि आरडी डॉक्टर साहेब नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर आपल्या शहरामध्ये एक सुसज्ज अशी अभ्यासिका असावी म्हणून 1 कोटी रुपयाचा निधी जिल्हा नियोजन सांगली चंद्रकांत दादांच्याकडून उपलब्ध केलाय. त्याचं टेंडर झालंय, मला काम चालू, त्याचं काम पण चालू केलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांना माहितीसाठी असावं. एक चांगली अभ्यासिका जत शहरातल्या मुलांच्यासाठी आम्ही उपलब्ध केलेली आहे आणि आपल्या मुलांच्या मध्ये एक खूप चांगली क्षमता आहे. आता म्हणजे आपल्या विठ्ठलनगरचा मुलगा 12वीत पहिला येतो, कुठली पार्श्वभूमी नाही, कुठल्या सुविधा नाही. आता सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात टॉपला जत आहे, खेळाच्या बाबतीमध्ये सगळ्यात टॉपला जत आहे. 100 पैकी 40 बक्षीस आपल्याच मुलांची आहेत आणि सुविधा कुठलीच नाही, कुठलीही सुविधा नाही. ग्राउंड वरती गेलं तर तुम्ही बघितलं काय परिस्थिती आहे. आता मी आमदार होऊन 1.5 वर्ष झाली, गोपीचंद काय केलं? गोपीचंदच करणार आहे सगळं, कुणी काय करणार नाही. आता 78 कोटी रुपयाचा आराखडा राज्यातला सर्वात मोठा जतच्या क्रीडांगणाचा तयार केलेला आहे आणि माझा शब्द आहे किमान 50 कोटी रुपये मी राज्य सरकारकडून जतच्या क्रीडांगणाला आणणार आहे, जतच्या क्रीडांगणाला. आणि तुमच्या काही सूचना असतील, सुजयनानाचं राजकारण झालं, आता 29 पर्यंत निवडणूकच नाही, तुमच्या काय चांगल्या सूचना असतील मला सांगा, माझं काही चुकत असेल मला सांगा. आपण लोकशाहीच्या राज्यामध्ये राहतोय, हे काय आपण हुकुमशाह नाही आहे, आपल्याकडे लोकशाही आहे. आपण लोकांच्या सूचनाचा स्वीकार केला पाहिजे. मी विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेस मला एक मेसेज आला की आरटीओ कार्यालय जतला नाही, मला आवडला, मी मुद्दा तो लावून धरला. नुसता लावून धरला नाही, महाराष्ट्रातलं 2024च्या विधानसभेच्या नंतरचं पहिलं आरटीओ कार्यालय जतला झालं आणि ते पण आपल्याच रोडला झालंय. या रोडचं इतकं महत्व वाढणार आहे. आता 15 कोटीचं टेंडर झालं नाना आपल्या आरटीओ कार्यालयाचं. आम्ही जरा चर्चेला कमी पडतोय म्हणून जरा सगळे आम्हाला जरा बोलतायत लोक. 15 कोटीचं टेंडर झालंय आणि आता 50 कोटी रुपयाचं इमारतीचं काम त्याच्यासाठीचा प्रस्ताव केलाय. या संतोषसाठी जरा संतोष उभा त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा की यानं खूप या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्याकडे जाणं, कागदपत्र काढणं, माहिती गोळा करणं सगळं यानं केलेलं आहे. त्यामुळे संतोषचं खरं तर आभार आहे, धन्यवाद आहे. आणि आता ते लवकर काम म्हणजे चालू होईल. त्याचा डाटा शिफ्टिंगचं काम सुरू होतं, ते झालं तर आता ते आपलं आरटीओ कार्यालय पण सुरू होईल. अहिल्यादेवींचं काम तर देशभर आहे, परंतु अहिल्यादेवींच्या इतिहासाचा इतका मोठा गौरव कधीच झाला नाही. गेल्या वर्षी त्रिशताब्दी जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष होतं आणि या गोष्टीत राजकारण नाही कुठलंच, ते आपल्याला पण माहित आहे सगळ्यांना. शिवाजी पेठेतली जयंती सोडी तर कोणीच करत नव्हतं. आज देशभर तुम्ही काल बघा, काल उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ साहेबांनी केलेली जयंतीचा कार्यक्रम बघा, भजनलाल शर्मा साहेबांनी राजस्थानमध्ये केलेला अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम बघा, मोहन यादव साहेबांनी मध्य प्रदेशमध्ये अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम बघा. तुम्ही उत्तर भारतातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, पूर्व भारतातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवींचे भव्य दिव्य कार्यक्रम जयंतीच्या निमित्ताने केले. हे सगळं श्रेय कुणाला जातंय? हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय देवाभाऊ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. म्हणजे ह्याच्यामध्ये लाच कुणाला वाटायची गरज नाही.
शक्यच नाही. मी गेले वर्षभर बघतोय, कारण मी 10वीला असल्यापासून जयंतीला चौंडीला जातो. इतकं भव्य दिव्य काम हे सरकारच्या माध्यमातून केलंय. अनेक पुस्तकांची संख्या हजारोमध्ये गेली आहे. नवीन गेल्या वर्षी तयार झालेली मोठं महानाट्य, परवा तुम्ही गाण्याचा कार्यक्रम बघितला असेल आपल्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. नवीन विषय सगळे पुढे येत आहेत. जेव्हा एखादं गाणं एखाद्या विषयावरती तयार होतं ते दूरपर्यंत जातं, सातत्यानं ऐकलं जातं. एखादा पोवाडा तयार होतो तो दूरपर्यंत जातो, सातत्यानं कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात ऐकवला जातो. आणि म्हणून अहिल्या देवींच्या या सगळ्या चरित्राचा अभ्यास व्हावा म्हणून मी काल चौंडीमध्ये मागणी केली आहे. राज्य सरकारनं अहिल्या देवी चरित्र साधन समिती स्थापन करावी आणि पूर्ण होळकरांचा इतिहास रेकॉर्डवरती आणावा अशी मागणी मी केलेली आहे आणि ती 100% मागणी पूर्ण होईल. अहिल्या देवींचं आयुष्य तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, अत्यंत दुःख. 8व्या वर्षी अहिल्या देवींचं लग्न झालं. 8 वर्षात काय कळतं मुलांना? 8व्या वर्षी अहिल्या देवींचं लग्न झालं. सुभेदार मल्हारराव होळकर जेव्हा चौंडीला आले, बाजीराव पेशवे थोरले आणि दोघं, तेव्हा ती अहिल्या देवी त्यांना वाळूत खेळताना दिसली सिना नदीला. वाळूमध्ये ते पिंडी केल्या होत्या त्यांनी वाळूच्या. आपण लहानपणी वाळूमध्ये खेळायचो तेव्हा सगळ्या त्यांची घोडदौड सुरू होती. सगळे घोडे यायला लागले, लहान मुली सगळ्या पळून गेल्या. अहिल्या देवी तिथं त्या पिंडीला अशा कवटाळून बसल्या. घोड्याची टाप अहिल्या देवीच्या अंगावर पडणार तेव्हा थोरल्या बाजीरावांनी पकडली आणि अहिल्या देवीला खवळलं. अरे काय जीव जाईल तुझा घोड्याची टाप लागल्यानंतर? इतक्या करारीपणे अहिल्या देवीने उत्तर दिलं की आपण एखादी गोष्ट निर्माण करावी ती जीवानिशी जपावी. आणि असा शब्द ऐकल्याच्या नंतर थोरले बाजीराव पेशवे इतके प्रभावित झाले. 8 वयाची मुलगी. आणि मग त्याने म्हटलं काय तयार केलं? हिनं बघितलं तर ती पिंड तयार केली ती वाळूची. आणि मग त्याने सांगितलं की सुभेदार मल्हारराव होळकर नाही, तुमच्या मुलासाठी ही मुलगी सून म्हणून अत्यंत योग्य आहे. ते परत मानकोजी शिंदे सुशीला शिंदेच्या घरी गेले, लग्न झालं शनिवार वाड्यात. अरे आपला इतिहास एवढा मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि या घराचं खूप चांगलं संबंध होतं. महाराजांचं निधन जरी 1680 ला झालं, संभाजी महाराजांचं निधन 1689 ला झालं, 1693 ला सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म आहे. हा सगळा इतिहास आपल्याला वेळ नाही. परंतु जेव्हा अहिल्या देवींचं लग्न शनिवार वाड्यात झालं पुण्यामध्ये, या वास्तूमध्ये लग्न झालं आणि अहिल्या देवींचं कन्यादान हे थोरले बाजीराव पेशवे यांनी केलं. आणि लग्नामध्ये 2 किलोचे दागिने हे थोरले बाजीराव पेशवेनी अहिल्या देवींना घातलं. आणि या लग्नाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज स्वतः उपस्थित होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचंच काम होळकर घराने पुढे नेलं. इकडे शिंदेनी ग्वाल्हेरला, इकडे होळकरांनी, गायकवाडांनी बडोद्याच्या, हे काम छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि म्हणून अहिल्या देवींना जातीत बांधून ठेवायचं पाप अनेक वर्ष काही लोकांनी केलं. ते आता त्यातून बाहेर आलेले आहेत. मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं स्मारक आता चौंडीमध्ये होतंय. ते 1000 कोटीच्या वरचं बजेट आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या जतमध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या नावानं 140 कोटी रुपयाचं प्राणी संग्रहालय होत आहे. आणि ते आता मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. सुजय नाना यात काही खोटं नाही. आम्ही करणारं काम माहिती एकदम परफेक्ट करतोय. अतिशय क्रिटिकल हा विषय आहे. म्हणजे प्राणी संग्रहालय होणं हा विषय क्रिटिकल आहे. परंतु आम्ही त्यामध्ये अत्यंत देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये गणेश नाईक साहेबांच्या साथीनं आम्ही ते आता मला सांगते लोक सोशल मीडियात मला लई ठोकते, प्राणी संग्रहालय आलं, वाघ डरकाळ्या फोडायला आलाय. डरकाळ्या फोडेल, बिबट्या सुद्धा तिथं असेल, चिंता करू नका. हत्ती पण असेल, हरिण पण असेल, मोठमोठे आजगर पण असतील, सगळं असणार आहे. तुम्हाला उत्तर 29 पर्यंत मला प्रचाराला यायला लागणार नाही. तुम्ही फिरून घ्या, तुमचा वेळ वाया घालवू नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. सुजय राणाला विनंती आहे, संग्रामला पण माझी विनंती आहे. माझा हक्क आहे. जगताप साहेब आणि आमचे सहकारी आहेत. आता जगताप साहेबांकडे मीच विनंती करायला येणार आहे. संग्रामला जर स्टँड करायचं असेल तर माझ्याबरोबरच द्यायला पाहिजे, नाही तर कुणी स्टँड करणार नाही. काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? आणि त्यामुळे सुजय राणा आता पण झालं गेलं, जाऊ दे. आता आपल्या चांगल्या कामासाठी या सोबत आता हे जाऊ दे, काय संघर्षात काही उपयोग नाहीये. आणि आता संघर्ष मी कामं तर इतकी करणार आहे, तुम्हाला पटो अगर न पटो कामं एवढी होणार. आता जत टू उमदी जिल्ह्यात एकच रस्ता दिलाय, बघितलं? जिल्ह्यात एक रस्ता दिलाय, तो पण 300 कोटी रुपयाचा. तो जतला दिलाय, जत पासून उमदीपर्यंत 50 किलोमीटर. आणि तिकडे पृथ्वीराज बाबांना दिलाय 24 किलोमीटरचा. तो अर्धा सातारा जिल्ह्यात आहे, अर्धा आपल्या जिल्ह्यात आहे. आता बजेट मध्ये 31 कोटीची कामं दिलीत रस्त्याची, त्याची टेंडर होतील आचारसंहितेच्या नंतर. 100 किलोमीटर पाणंद रस्ते दिलेत. आणि आता 350 किलोमीटरला आम्ही मान्यता देतोय. रात्रंदिवस सगळे अधिकारी आम्ही विनंती करतोय, एका दिवसात सगळी परिस्थिती बदलणार नाही, परंतु हे चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्न करतोय. कारण अहिल्या देवींचं कामच विकासाचं होतं. त्या जरी त्या काळात राज्य करत असतील, जेव्हा राजाच्या पोटी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा, राजा म्हणेल तेच व्हायचं. अहिल्या देवीने तसं केलं नाही.
त्यांनी सगळं जनतेवरती सोडून दिलं आणि त्यांच्या पत्रामध्ये त्या लिहायच्या श्री शिवशंकर कृपेनं. त्या म्हणायच्या ना हे आमचं राज्य आहे, ते म्हणायची महादेवाची कृपा आहे म्हणून मला इथं बसायचं स्थान मिळालंय. आणि ज्यांना ज्यांना आयुष्यात दुःख आलंय, ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत, त्यांनी फक्त अहिल्यादेवींना आठवा. तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला कुठला दादाची घेण्याची आवश्यकता नाही. इकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांचे पती यांचं निधन झालं कुंभेरीच्या युद्धामध्ये. त्यांचा मुलगा मालेरावचं निधन झालं. पती निधन झाले तेव्हा सगळ्या बाकीच्या राणी सती गेल्या. मुक्ताई तिचा विवाह झाला यशवंतराव फणसेंच्या सोबत. यशवंतरावांचं निधन झालं, मुक्ताचं निधन झालं, मुलगा मालेरावचं निधन झालं. इकडं परत गौतमीबाई सासूचं निधन झालं. सुभेदार मल्हाररावांचं 1766 ला निधन झालं. माहेरकडच्या सगळ्या लोकांचं निधन झालं. बघा किती दुःख आहे. रक्ताच्या नात्यातली जवळची 23 माणसं त्यांच्या निघून गेली. अहिल्यादेवी नाराज झाल्या नाही. इंदोरला त्यांचं राज्य होतं. इंदोर मधून त्यांनी 1767 ला महेश्वरला त्यांची राजधानी हलवली आणि महेश्वर मधून तो कारभार केला. मला तुम्हाला सगळ्याला विनंती करायची आहे की महेश्वरला तुम्ही गेलं पाहिजे सगळ्यांनी. इकडे तिकडे आपण जातो ना, बाळूमामाला एका अमावस्येला जावा, दुसऱ्या अमावस्येला इकडे महेश्वरला किंवा चौलीला जायचं. का जायचं? आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. रायगडावरती गेलं, महाराजांचा वाडा पाडून टाकला इंग्रजांनी. जो कुठल्याचा डोंगर आहे बाजूचा त्यांनी तोफावर चढवल्या. त्यांनी एवढी हरामी केली, सगळं राजवाडा पाडून टाकला. तिथं अवशेष काही शिल्लक आहेत आपले, कमान वगैरे हे सगळं आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु महेश्वरला गेल्याच्या नंतर अहिल्यादेवी ज्या घरात राहत होत्या, ज्या वाड्यात राहत होत्या, ज्या खोलीमध्ये राहत होत्या, त्यांची देवाची खोली, त्यांचं बसण्या उठण्याचं ठिकाण, राज्यकारभार करण्याचं ठिकाण, त्या सिंहासन वापरत नव्हत्या, घोंगड्यावरती बसायच्या. आता पण आपल्याला ते बघायला मिळतंय. आणि यशवंतराव होळकर जे आता वारस राजे आहेत त्यांनी तर एवढं बेस्ट केलंय, ते हॉटेल केलंय. म्हणजे अहिल्यादेवी ज्या खोलीत राहत होत्या त्या खोलीत राहण्याची संधी आता आपल्याला मिळते. तुम्ही प्रत्येकाने वेळ काढून आपल्या कुटुंबासहित आपण महेश्वरला गेलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर इतकी ताकद आणि इतकी शक्ती महेश्वरमध्ये आहे, चौंडीमध्ये आहे. चौंडीत तर आपण सगळे जातो. परवा बघितलं लाखो लोक तिथे चौंडीमध्ये येतात दरवर्षी. आपण प्रत्येकाने इकडं तिकडं फिरतोय, पण अशा ठिकाणी रायगडला गेलं पाहिजे. आपण इकडं बाबासाहेब आंबेडकरांच्या चैतभूमीवरती गेलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं जन्मगाव आपल्या जवळ कटगुणला आहे. सावित्रीबाईंचं जन्मगाव नायगाव आहे. राजे उमाजी नायकांचं जन्मगाव भिवडे आपल्या पुरंदरला. हे सगळे ठिकाण आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि तिथं आपण सगळ्यांनी जाण्याची नितांत आवश्यकता आहे. आपली ऊर्जा स्थान आहे, आपली ऊर्जा केंद्र आहेत आणि ही केंद्रच आपल्याला भविष्यामध्ये उभं राहण्याची ताकद देणार आहेत. आणि त्या पद्धतीने आपण सगळेजण पुढे जाऊ. तुम्ही जी अशा मानेसर बोलले की बाबा आमच्या अपेक्षा खूप आहे, आपल्याला खूप करावं लागणार आहे आणि त्याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही. 36 मंदिर आपण डेव्हलप करतोय तालुक्यातली. 8 मंदिरांना तीर्थक्षेत्र बदल आहे ना. एका विधानसभा मतदारसंघामध्ये एका किंवा 2 तीर्थक्षेत्र मिळाले, आपल्याला 8 मिळाले. 8 गुणिले 5 कोटी, पण आता म्हणजे 40 कोटी तर आता त्यांनी मंजूर केलेले आहेत. 5 मंदिरं फॉरेस्ट मध्ये, ज्याला सरकार पैसे देऊ शकत नाही. आम्ही त्याच्यासाठी मार्ग काढलाय. हे जे अंबा मातेचं मंदिर जतचं आहे, संगतीर्थ आहे वळसंगचं, आपल्या फुलाळवाडीचं मातारबा देवाचं मंदिर आहे, तिकडं लक्ष्मी माता मंदिर गिरगावचं आहे आणि मोठेवाडीचं मरगुबाईचं मंदिर आहे. यांचा आम्ही 7-7 कोटीचा आराखडा तयार करतोय आणि फॉरेस्ट मधून आम्ही यांना पैसे देतोय. तीर्थक्षेत्र ब मधून काही मंदिरं राहिलेली पुढच्या टप्प्यात घेतोय. त्याच्या पुढे जाऊन केंद्र सरकारच्या प्रसाद नावाची जी योजना आहे त्याच्यासाठी आम्ही आता आराखडा तयार करतोय. त्यामुळे कुठलंही मंदिर आपल्या तालुक्यातलं ज्याचा विकास झाला नाही असं मंदिर राहणार नाही. याची कन्नड माध्यम, मराठी माध्यम, उर्दू माध्यमाच्या आपल्या शाळा आहेत ज्याची संख्या 400च्या वर आहे आणि त्याच्या खोल्या देणं, त्यांना भौतिक सुविधा देणं, कारण आपली गरिबाची मुलं त्या शाळेत शिकतायत. त्यामुळे ती सगळी कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत. आम्ही विकासाच्या बाबतीमध्ये जतला कुठेही कमी पडू देणार नाही. जिल्हा नियोजनचा निधी बघा, तो जतला पहिल्यांदा इतिहासामध्ये 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा आपत्कालीनचा निधी जतला येणार आहे आणि तो 30 कोटी रुपये येतो. हे पहिल्यांदा घडतंय ना. ह्याच्यावरती तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे आपत्कालीनचा निधी म्हणजे नदी काठीला न्यायचा, ही काही लोकांनी प्रथा करून ठेवली होती. आता तो निधी जतला आणि आटपाडीला 30 कोटी येतोय आणि ते इतिहासामध्ये पहिल्यांदा होणार आहे की आपत्कालीन विभागाचा निधी जतला येतोय. असं जे काम करतोय त्याचं तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. टीका करावं त्याबद्दल दुमत नाही, परंतु जे काय आम्ही आयडियल करतोय त्या विषयावरती तुम्ही बोललं पाहिजे. रस्त्याच्या केसेस एवढ्या चालू होत्या तहसीलदारांच्या. मी आता गेलो ऑफिसला,
रस्त्याची केस, भावाविरुद्ध भाऊ, चुलत्याविरुद्ध पुतण्या, भावकी विरुद्ध भावकी, किती वाद आहेत. आपल्या सरकारने निर्णय करून टाकलाय, डायरेक्ट उतार्यावरती नोंद करून टाकायचं. वाद नाही, कोर्ट नाही, कचेरी नाही, वकील नाही. आता बऱ्यापैकी रस्ते रेकॉर्डवरती आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यासाठीच पण आपलं काम सुरू आहे. काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. जत शहरामध्ये जेवढे शब्द निवडणुकीच्या निमित्तानं दिलेले आहेत त्याच्यासाठीचा खूप चांगला मजबूत आराखडा केलाय. पाण्याच्या योजनेचं तुम्ही काम बघताय, आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. तुम्हाला 24 तास पाणी देण्याची व्यवस्था जत शहरातल्या लोकांच्यासाठी आम्ही करतोय. ते पण स्वच्छ फिल्टर पाणी येईल अशा पद्धतीची व्यवस्था येत्या काही काळामध्ये होते. विक्रम धोनेंची आणि चौगुलेंची मदत लागणार आहे, दोघांची. त्यांना मी भेटतो, त्यांना तुम्ही सांगा आता झालं गेलं राजकारण, आता काय लय याला माहिती अधिकार, त्याला फोका, हे आता बंद करून टाका. तुमच्याकडे वेगळं टॅलेंट आहे तर त्याचा उपयोग आपण शहरासाठी करू. तुम्हाला वाटलं 29ला माझ्या विरोधात बिंदास जावा, त्याबद्दल दुमत नाही. पण आता तुमचं सगळ्यांचं, ज्यांना कुणाला आयडिया आहे शहरासाठी, तुमचं टॅलेंट वापरू नाहीत आपण लोकांच्यासाठी. परत आहे ना 29ला एकदा राहणार लागलं, कोण कोणाचं ऐकत नाही. आपण आतापासूनच जुळणी अशी करू की जत शहर बदललं पाहिजे. माझा हेतू दुसरा काय नाही. 3000 लोक रोज पर्यटनाच्या साठी जतला आली पाहिजेत असा आम्ही आराखडा तयार करतोय. एक माणूस जत आला तर तो 15 माणसाला काम देतो. एक नवीन माणूस जर जत आला तर त्याच्याकडून 15 लोकांना काम मिळतंय. टॅक्सीवाल्याला मिळेल, रिक्षावाल्याला मिळेल, वडापाववाल्याला मिळेल, हॉटेलवाल्याला मिळेल, चहावाल्याला मिळेल, पानटपरीवाल्याला मिळेल, लॉजिंगवाल्याला मिळेल. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.